एक अत्यंत धक्कादायक बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या तरुणांचं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यातल्या वेताळ टेकडीवरती 2 तरुणी नशेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अभिनेता रमेश परदेशीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशी ही बाब। वेताळ टेकडीवरती या 2 तरुणी नशेमध्ये धुंद असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय त्या पुण्यामध्ये येणाऱ्या तरुणींचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान या धक्कादायक प्रकारावरती सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। देवेंद्रजींना मी विनंती करते, एक आई म्हणून पण, एक नागरिक म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, की ड्रग्सच्या बाबतीत ते असं म्हणले होते की मी महाराष्ट्रातून ड्रग्स हद्दपार करीन। असं करायचा जर करणार असतील देवेंद्रजी तर आम्ही सगळे राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी आणि सरकारच्या मागे पूर्ण ताकदीने त्यांना मदत करू। पण त्याच्यासाठी ह्या सरकारने आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे। नुसता शब्द देऊन प्रश्न सुटणार नाहीये। बातचीत करूयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ड्रग्सचा। पुण्यामध्ये कोट्यवधींचा ड्रग्स पकडलं जातं, कारवाई केली जाते, पण परिस्थिती बदलत नाहीये। हा प्रकार नेमका काय आहे आणि ज्यांनी व्हिडिओ शेअर केलाय ते रमेश परदेशी सध्या तुझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी तू या संदर्भात संवाद साधावा अशी विनंती। प्रज्ञा, जे आपण दाखवतोय की गेले काही दिवस सातत्याने पुण्यामध्ये हे ड्रग्ज येत आहेत। पोलिसांनी देखील जो मोठा साठा जप्त केलेला आहे, अर्थात ते एमडी ड्रग तयार करणारा कारखाना देखील पुणे जिल्ह्यातच अगदी पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर होता आणि पुणे शहरामध्ये जो एमडी ड्रग आहे तो जवळपास 55 ते 60 किलो इतका सापडलेला आहे। अर्थात हे काही पहिल्यांदाच नाही तर वेगवेगळे जे ड्रग्ज असतात ते पुण्यामध्ये सहजपणे मिळतात असं अनेक ठिकाणी अनेक लोकांची तक्रार आहे। आता मी वेताळ टेकडीवर आहे। जर आपण इथं बघितलं तर इथं सगळी झाडं आहेत आणि इथं लोक वॉक करण्यासाठी येत असतात, एक्सरसाइज करण्यासाठी येत असतात आणि इथंच हा सगळा प्रकार घडलेला आहे। जो व्हिडिओ ज्यांनी फेसबुक लाईव्ह केलेलं होतं ते सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर ते सुद्धा इथं वॉक करण्यासाठी आलेले होते आणि ज्या पद्धतीने ते वॉक करत होते त्यानंतर ते अचानकपणे हे समोर आलं। माझ्यासोबत ते स्वतः आहेत। अर्थात दादा, काय करायला तुम्ही इथं आला होता आणि कुठं तुम्हाला ते भेटले आणि काय झालेलं नेमकं? मी रोजच धावायला येतो या टेकडीवर, लहानपणापासून येतो। मी पळायलाच येतो आणि मी रनिंग करत त्या माझ्या रूटनी चाललो होतो। त्या खाणीच्या खूप असं बाजूने तिकडे चाललो होतो आणि तर माझा रूट असा आहे की शक्यतो त्या रूटवर लोक कमी असतात, फोटो बिटो काढायला नको म्हणून मी आपला तिकडून जात होतो। मला 2 तरुणी तिथं झोपलेल्या दिसल्या, ऑलमोस्ट एक झाडाला टेकून आणि एक खाली। तर म्हणून मी थांबलो, बघितलं तर मला दिसलं की ते थोडं पांढरं असं फेस आल्यासारखं वाटलं। म्हणलं अरे काहीतरी झालंय म्हणून यांना। तिथंच 2 मुलं होती, त्यांना म्हणलं मित्रांनो जरा 2 व्हीलर घेऊन या रे पटकन। तर 2 व्हीलर त्यांनी घेऊन आले आणि त्या दोघींना तिथून आम्ही इथं आणलं। इथं घेऊन आलो आणि थोडं पाणी बिनी मारलं तोंडावरती त्यांच्या, पाणी पाजलं। ते पाणी पाजल्यानंतर तर त्यांना उलटीच झाली, दुसरी तर अनकॉन्शियस होती। मग गाडी येईना कुठली इथं, कारण रिक्षा हे काय कॅब, खूप लोक होते इथं खरं तर, पण कुणी कष्ट घेईना ते करण्याचे। मग आमचे धाडवे पाटील म्हणून एक मित्र आहेत, त्यांची कार होती, त्यातून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन मग ऍडमिट केलं। पोलीस यंत्रणेला कळवलं आधी, पोलीस यंत्रणेबरोबरच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, त्यांच्यावरती उपचार केले। मला हे विचारायचंय की हे पहिल्यांदाच दिसलं की ह्याच्या अगोदर देखील हे होतं? आता तुम्ही जसं काही वेळापूर्वी खंत व्यक्त करत होता की एवढा मोठा ड्रग साठा सापडतो आणि कॉलेजचे विद्यार्थी अगदी फर्स्ट इयरचेच दिसत आहेत ते। हो, अगदी तू चांगला प्रश्न विचारलाय की खरं ह्याच्या आधी हे दिसत होतं का? तर हो, खूप मुलं मुली ना काहीतरी घेऊन जायचे, कोल्ड्रिंक सॉर्ट ऑफ, ते सनसेट अँड ऑल फिरायला म्हणून इथे यायचे। पण मला ह्याची कल्पना नव्हती की फिरण्याच्या नावाखाली हे असं काहीतरी होत असेल आणि मे बी ते कंट्रोलमध्ये असेल म्हणून कदाचित लक्षात आत्तापर्यंत आलं नाही। परंतु ह्याच्या आधी मला खूप वेळा असं दिसलं आणि मी ज्या वेळेला असं काही दिसतं ना तर त्या वेळेला आमचा एक ग्रुप आहे इथं, तेव्हा आम्ही असा हटकायचा प्रयत्न करतो आणि त्यांना हटकून इथून हाकलून देण्याचा। मला हे विचारायचं, पंजाब सारखं झालंय का पुणे उडता पंजाब? म्हणजे तसं होऊ नये अशी इच्छा आहे, कारण ज्या प्रमाणात इथं ड्रग्ज सापडलेत आत्ता, ते प्रमाण बघता ते सापडलेले ड्रग्ज एवढे आहेत, जे डिस्ट्रीब्यूट झालेले किती असतील याचा कोणी विचार करते की नाही?
मला वाटतंय आपण या शहराचे सुजाण नागरिक आणि एक पालक म्हणून याचा खूप सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात लेकरं आहेत आपली. आज माझी मुलगी त्या मुलींच्याच वयाची होती. नाही मिकी, अत्यंत गंभीर बाब आहे आणि जसं तू आता मुद्दा उपस्थित केलात की पुण्याचं उडता पंजाब सारखं होतंय का, खरंच जर तशी परिस्थिती आता निर्माण होत असेल किंवा तसं चित्र दिसत असेल तर वेळीच पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.